कॅबिनेटमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कला मंजुरी देण्यात आलेली आहे। लंडन पार्कच्या धर्तीवर महालक्ष्मी रेसकोर्सवर नवा प्रकल्प आता तयार केला जाईल। रेसकोर्सवर जागतिक दर्जाचा थीम पार्क उभारला जाणार आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आलेली आहे। ड्रीम प्रोजेक्ट खरं तर महायुतीचा हा मानला जातो। महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कला आता मंजुरी देण्यात आलेली आहे। यावर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया सुद्धा उमटते आहे। हा निवडणुकीचा जुमला आहे। 1-2 दिवसात आता आचारसंहिता लागू होईल आणि त्यापूर्वी मात्र उद्घाटनांचा धडाका लावलेला आहे। हे निवडणुकीकरता दिलं जाणारं गाजर आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली आहे। कॅबिनेटमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कला मंजुरी देण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा प्रोजेक्ट। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, गेले अनेक दिवस ज्यावर चर्चा होत होती विरोधकांकडून, जो मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात होता महालक्ष्मी रेसकोर्सच्या थीम पार्क संदर्भातला, ज्यावर आदित्य ठाकरे यांनी देखील आवाज उठवलेला होता, आता या सगळ्याला मंजुरी देण्यात आलेली आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये। नक्कीच काही वेळापूर्वीच मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील निघालेले आहेत। छगन भुजबळ देखील या ठिकाणाहून निघालेले आहेत। एकूणच आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। कारण मागच्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की महिन्यांपासूनच कोस्टल रोडचा जो परिसर आहे आणि ज्या ठिकाणी असलेलं जे रेसकोर्स आहे तिथल्या 320 एकर जागेवरती आपण पाहतोय की थीम पार्क तयार करण्याचा हा सरकारचा मानस होता आणि गेल्या मागच्या अनेक दिवसांपासून याच्यावरती विरोध जो आहे तो केला जात होता। आदित्य ठाकरे असतील किंवा मग इतर नेत्यांकडून देखील आरोप केला गेला होता। सध्या आता आपण पाहतोय की आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आला आणि या प्रस्तावाला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की 320 एकर जागेवरती हा थीम पार्क जो आहे तो उभारण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच पुढची जी भूमिका आहे म्हणजेच याचं काम कोणाला दिलं जाणार आहे, याचं कंत्राट जे आहे ते कोणाला दिलं जाणार आहे, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। लागवी निश्चित मीनाक्षी, आपण पाहतोय यावर मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी आता टीका केलेली आहे। 1-2 दिवसात आता आचारसंहिता लागेल, हा निवडणुकीकरता जुमला असल्याचं ते म्हणतायत। यावर आता विरोधकांकडून काय नेमकी प्रतिक्रिया उमटते आणखीन या निर्णयानंतर? नक्कीच, कारण आपण पाहतोय की संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर 320 एकरचा तो संपूर्ण परिसर आहे आणि 320च्या या जागेवरती 200 एकर जागा जी आहे ती कोस्टल रोडच्या रेक्लिमसाठी आहे आणि 120 उर्वरित जी जागा आहे ती रेसकोर्सची आहे। त्यामुळे तब्बल 320 जी एकरची जागा आहे यावरती हा थीम पार्क उभारला जाणार आहे आणि यासाठी आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव जो आहे तो मंजूर झालेला आहे। मात्र आता यानंतर आपण पाहतोय की आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच याचं काम आता कधीपासून सुरू होत आहे आणि हे काम कोणाला नेमकं दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। कारण आपण पाहतोय की यावरच अनेक मुद्दे जे आहेत ते मागच्या अनेक दिवसांपासून यावरती चर्चा होत होती, आरोप जे आहेत ते केले जात होते। एकूणच ह्यामधला कोणाचा तरी काहीतरी फायदा असेल यावरती देखील चर्चा झाली होती। त्यामुळे आता विरोधकांकडनं देखील या विषयावरनं आरोप जे आहेत ते पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळतील। तत्पूर्वी आपण पाहू शकतो की ह्याचं काम जे आहे, कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते कोणाला दिलं जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कॅबिनेटमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या थीम पार्कला आता मंजुरी देण्यात आलेली आहे। लंडन पार्कच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी रेसकोर्सवर हा नवा प्रकल्प आता तयार केला जाईल। रेसकोर्सवर जागतिक दर्जाचं हे थीम पार्क उभारलं जाणार आहे। हा सगळा मुद्दा खरं तर मध्यंतरीच्या काळात उच्च न्यायालयात सुद्धा पोहोचलेला होता। यावर महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जमिनीवर थीम पार्क उभारण्यासंदर्भात निर्णयासंदर्भात हा मुद्दा उच्च न्यायालयात देखील पोहोचलेला होता। केवळ प्रस्ताव मांडलेला आहे अशी माहिती त्यावेळी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात देखील दिलेली होती। आता या सगळ्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या घडामोडीनंतर आता विरोधकांनी देखील या निर्णयावर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे। आगामी 1-2 दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्यामुळे अशा घोषणांचा पाऊस पाडला जातो अशी टीका विरोधकांकडून केली जाते। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.